पेनल्टी दिली जाईल. बॉल द्यायचा आहे, पंच इशारा करतायत. तर बघूया, द गेम ऑफ द क्रिकेट ग्लोरियस अनसर्टनटी. अनिश्चितचा खेळ म्हणजे क्रिकेटचा मित्र मानला जातो. देशात जगात सर्वात जास्त ग्लॅमर कुठल्या खेळाला असेल तर या खेळाला आहे, कारण हा खेळ इतर खेळ खेळता खेळता हा खेळ खेळता येतो. अगदी कबड्डीपटू असतील ते सुद्धा चांगलं क्रिकेट खेळत असतात. दिनकबळा टीमचं उदाहरण आपण घेतोय. एक चांगल्या पद्धतीनं नवघर असतील, कालवार असतील, वडून नवघर सारख्या आता लीगला आम्ही त्या ठिकाणी होतो प्रो कबड्डी करिता. आणि गोरसे संघासारख्या चांगल्या संघाला टफ देणार संघ त्या गावामधील असताना ते खेळाडू कबड्डी खेळतात हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं. गिरीश होल्डर सारखा खेळाडू, योगेश सारखा खेळाडू अगदी जीवाचं रान करून कबड्डी खेळले आणि फायनलच्या मॅच पर्यंत मजल मारली होती. अंतिम टॉप 3 मध्ये मात्र पोहोचले होते. क्रिकेटपटू सुद्धा कबड्डी खेळू शकता हे त्यांनी मात्र वडूनगरकरांनी दाखवून दिलं गेलं होतं. एक राजेजी पाटील आमचे मित्र असतील, त्याचबरोबर पाहिलं आपण तर सुधाकर चौगुले साहेब आणि संपूर्ण चौगुले परिवार, पाटील परिवार यांचं संपूर्ण वडूनगरकरांचं भव्य आयोजन. त्या स्पर्धेला आम्ही भेट दिली होती. ग्रामस्थ मंडळानं चांगली मेहनत घेतली होती आणि चांगलं क्रिकेटच्या मैदानामध्ये कबड्डीचा महासंग्राम पाहायला मिळाला. 12वा खेळाडू पोहोचलेले नाहीयेत. बी फास्ट पीएनजे टीम आणि पाळाकणे टीम. पहिलं मॅन्डरी पॉवर प्ले षटकात सुरुवात. पाळाकणे संघाचे गोलंदाज बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतील. थोडी घाई करायची पहिल्या ओव्हरला. जम्बो मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतात. लिजन क्रिकेटर 40+ चांगली संकल्पना ज्यांनी मांडली भिवंडी तालुक्यामध्ये, वाडा तालुक्यामध्ये आणि 40+च्या अनेक स्पर्धांना मोलाची मेहनत घेणारं व्यक्तिमत्व जम्बो हे आज आपल्या गावाच्या टीम करिता मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत. फिल्डिंग सजवली गेली आहे. बॅट्समन पोहोचले नाहीयेत पीएनजे टीम. ओपनिंग जोडी घाई करा. तर पीएनजी टीम कडे पाहिलं आपण तर कबड्डी खेळणारे खेळाडू आज क्रिकेट सुद्धा खेळताना पाहायला मिळतील. थोडी घाई करा. बी फास्ट. तर जाऊया मॅच मध्ये. भन्नाट सामना पीएनजे वर्सेस पाळाकणे. भन्नाट महायुद्ध रंगलं जाईल. जो जिंकेल तो दुसऱ्या राऊंडला पोहोचेल. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये पीएनजे संघाची येते आणि ट्रिपल एच चॅनलवर युट्यूब लाईव्ह स्पर्धा या ठिकाणी साई देवा ट्रॉफी 2022चा थरार पाहतायत. 25,000 फर्स्ट प्राइज ट्रॉफी साई देवा 2022चा धमाका. आणि काय जबरदस्त क्रिकेट आहे. पहिली षटकाने सुरुवात 40+ खेळाडूंना केली जाते पाळाकणे टीमकडनं. पहिल्या ओव्हरला सुरुवात करतायत जम्बो बॉलिंग मार्कवर. चला आज आम्हाला सुद्धा 40+ खेळाडू जम्बो यांचा खेळ पाहायला मिळणार आहे. युवा यंगस्थानासमोर आज 40+ची छाप पाडली जाईल. बॅट्समन तयार आहेत. स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन नेम. बघूया स्ट्राईकला कोण येतं. यतीश आणि रितेश ही जोडी आहे. स्ट्राईकला रितेश, नॉन स्ट्राईकला यतीश. बघूया रितेश स्ट्राईकचा बॉल पहिला बॉल असेल या पहिल्या ओव्हरचा खेळण्याकरिता. पंच थोडी घाई करावी लागेल. मॅचला सुरुवात. बॉल चॉईस केला गेलाय आणि चेंडू देतात गोलंदाजाच्या हातामध्ये, फलंदाज जम्बो यांच्या हातामध्ये. रितेश सामना करले. कबड्डीपट्टू चांगला क्रिकेट खेळू शकते मग दाखवणारा फलंदाज आहे आणि बॅटिंग स्टान्सवर तयार. जम्बो लीजन क्रिकेटर, सीनियर के सामने जूनियर का कॉम्पिटिशन. तर पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल जम्बो यांच्याकडनं. रितेश करिता पेंजे संघाचा फलंदाज राईट हँड बॅट्समन तयार. पंचाकडे कॅप देऊन ओव्हरला सुरुवात करताना पाहू शकता आपण लीजन क्रिकेटर सीनियर खेळाडू जम्बो बॉलिंग मार्कवर आहेत. पहिला बॉल जम्बो कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलला बीट केले गेले. फुलटॉस चेंडू होता. फलंदाज या बॉलला खेळू शकला नाहीये, नजर नव्हती बॉलवर आणि डॉट बॉलनं सुरुवात करताय जम्बो पहिल्या ओव्हरची, पहिल्या बॉलची. षटकात दुसरा बॉल. पॉवर प्लेचा फायदा या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये फिल्डर आहेत. घेईल का फलंदाज. वाट शॉट सर्कल वरनं खेळलाय. वाईड ऑनला चेंडू जातोय. दन दन करा सीमा पार. खणखणीत चौकार. या डीजे
त्या बॉलला चौकार. रितेच्या बॅट मधनं खातं खोललं गेलंय पीएनझेड टीमचं 4 धावांनी. 4 चेंडू बाकी राहतात. तिसरा बॉल जम्बो रोकेल का या बॉलला? काय घडेल? डॉट येईल की षटकार येईल की विकेट काढली जाईल यावर समीकरण तिसऱ्या बॉलची. राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टच बॉल वारा तिथंच मारा आणि मारलाय षटकार आर पार. त्याचं युज सिक्सर या डीजे भल्या भल्या ना देऊन टक्कर साऱ्यांची बनले ती जान. यो यो भल्या भल्या ना देऊन टक्कर साऱ्यांची बनले ती जान. कम ऑन कम ऑन. अरे नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान. अरे नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान. थँक्यू डीजे. म्हणतात ना नशीब असेल तर माझं सर्व काही साथ ठरतं. अगदी बॉल कॅच साठी होता परंतु हवा एवढ्या जोमानं आली की बॉलला घेऊन गेली सीमा पार. षटकार बसलाय. धावसंख्या 10 वर पोहोचते. 3 बॉल 10 धावा. तर मॅन ऑफ द मॅच जातोय मागच्या सामन्याचा. सामनावीर ठरतोय किशोर. मराठीपाडा टीमचा किशोर. आपण स्टेजवर या. या षटकारी पुढच्या बॉलला काय घडेल? चौथा बॉल जम्मूकडनं. 3 बॉल मध्ये 10 धावा खर्च आले. चौकार एक षटकार आलाय. रितेच्या बॅट मध्ये विस्फोटक फलंदाज सुरुवात करतोय. हवेचा फायदा मात्र घेण्याचा प्रयत्न आहे. सॉफ्ट हँडनं खेळला. मिड विकेटला चेंडू थोडा मिस फील्ड झाला. एक धाव कव्हर झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या ठिकाणी फंबल गेली फिल्डरची. अति घाई आणि दुसरी धाव देऊन जाई. एकच धाव होती या बॉलला. 2 धावांनी धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 12. 4 चेंडू 12 धावा. जम्बो बॉलिंग मार्कवर पहिल्या ओव्हरचे 2 चेंडू हाताळणं बाकी राहत आहेत. रन रेट चांगला उत्तमरित्या मध्ये उभारला गेलाय पहिल्या 4 बॉल मध्ये. कारवर बंडल्याच्या बाजूला 6 मारला होता. त्याकरिता स्वप्नील पाटील साईदेवा अध्यक्ष यांच्याकडे 100 रुपये पारितोषिक येतं ते फलंदाजला हितेशला रितेश करिता या मॅच मध्ये. तर एकंदरीत पाहिलं आपण धावसंख्या फळकावर 5 बॉल आणि स्कोर बनतोय तब्बल 16 धावा. करताना पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळते. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा जम्बो यांच्याकडनं. डॉट करतील की विकेट काढतील? व्हॉट अ शॉट. चेंडू जातो एक टप्प्या कसी रेषा पार. चौकार डीजे. त्यांची हायला कात राडा करतात मैदानात. त्यांची हायला कात राडा करतात मैदानात. स्वप्नील पाटील दादा अध्यक्ष आहे साईगावची ताकद. अरे साईगाव आयोजित केला या भारी साई देवा प्रतिष्ठान. साईगाव आयोजित केला. काय डीजे. मराठीपाडा संघाचा ठरतोय सामना वीर. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय किशोर. लास्ट कॉल. आपण स्टेजवर यायचंय. रुपेजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. किशोर अफलातून फलंदाजी ज्यांनी केली होती इनिंग मध्ये साकारताना. एका दमदार फलंदाज म्हणण्याची ओळख आहे मराठीपाडा टीम. सामनावीरचा पुरस्कार आपण कॅमेरामॅन कैद करायचा आहे. सामनावीर ठरतात किशोर. मराठीपाडा विनिंग टीमचा किशोर ठरतोय रुपेजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाते. वेल डन. बेस्ट ऑफ लक. सागर पाटील गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी देत आहेत. वेल कार्तिक मोटर्स यांच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर आहे. आणि बघूया मॅच कडे जाऊया. सामना भन्नाटे. पहिल्या ओव्हरला जम्बो यांना ठोकल्या तब्बल 20 धावा रितेशनं. 6च्या 6 बॉल रितेश खेळलाय. आता मात्र फलंदाज नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज स्ट्राईकला येतो यतीश. ओव्हरचा पहिला बॉल. विवेक पागणे टीम कडनं गोलंदाजी करताना पाहू शकतायत.
एका धाव्यावर समाधान मानावं लागलं, कारण बॅट जर लागली तर त्या फलंदाज स्ट्राईक देणं गरजेचं आहे. यतीशनं बरोबर हेरलंय आणि स्पोर्ट्समॅनशिप दाखवताना या ठिकाणी स्ट्राईक दिली रितेशला, कारण रितेश मात्र या ठिकाणी फॉर्म मध्ये आलाय. पहिल्या ओव्हरला तब्बल 3 चौकारी षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले होते. 20 धावांना कव्हर केले होते. आता माझा स्कोर होतोय 21, 1 न वाढून. षटक क्रमांक 2 विवेक बॉलिंग मार्कवर. पाळकने टीमचा षटकातील दुसऱ्या बॉलला कशा स्वरूपामध्ये मात्र कन्वर्ट करेल. अलॉंग द कार्पेट चेंडू मात्र या ठिकाणी येतोय डीप वाईडिश लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलवर येताना एकच धाव खर्च केली गेली आहे आणि चांगल्या दर्जेदार एफर्ट्सनं फिल्डिंगनं मात्र धावसंख्या रोखली गेली आहे. चौकार अडवला गेलाय. धावसंख्या 22 या आकड्यावर 8 बॉल मध्ये. दुसऱ्या षटकातील तिसरा बॉल. तिसऱ्या बॉलला हवेचा फायदा. मोठा फटका येईल की डॉट केले गोलंदाज. भेदक गोलंदाजी आहे. हवा जरूर जोमानं चालू आहे, परंतु त्याच हवेच्या विरोधात मात्र जो गोलंदाजी करतो तो विवेक. चाणक्य बुद्धी आहे. 3 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. पॉवर प्ले मध्ये मजबूत धावसंख्या आली होती, परंतु दुसऱ्या ओव्हरच्या 3 बॉल मध्ये फक्त 3 धावा. 9 बॉल मध्ये धावसंख्या आहे फळकावरती 22 23. 23 लॉस ऑफ. पहिल्या इनिंगची बॅटिंग. डॉट की षटकार. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. विकेट किपर कडनं थोडासा चेंडू सुटला गेला होता आणि पंचांचा इशारा येतोय. या ठिकाणी 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. धावसंख्या फळकावर 1 न वाढून पोहोचते 24. 24 या आकड्यावर. ओव्हरचे बॉल आतापर्यंत झाले ते 4. 2 बॉल बाकी राहत आहेत. 10 चेंडू आणि धावा 24 आहेत. चांगली धावसंख्या उभारण्याकरता पहिल्या इनिंग मध्ये मात्र दर्जेदार ओपनिंगची पार्टनरशिप झाली आहे. ती 10 बॉल मध्ये तब्बल 24 धावा. दुसऱ्या षटकातील 5वा बॉल येतोय विवेक कडनं पाळकने संघाचा. फिंजे संघाचा फलंदाज घरातला यतीच्या बॅट पण जातोय. मॅसिव्ह हिट. ह्यूज सिक्सर. या डीजे हातात धरून बॅट भावेश पवारचं गाणं लागलं आणि पवन केणीप्रमाणे षटकार ठोकलाय. यतीश बॉडी बिल्डर कोच सुद्धा त्यांची ओळख आहे आणि अगदी पाहिलं आपण जरा टायमिंग बेमिसाल होतं. मॅसिव्ह हिट षटकार. धावसंख्या फळकावर झपाट्याने वाढून पोहोचते 30 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा बाकी राहतोय. 11 चेंडू 30 धावसंख्या कव्हर केली आहे. मोठा रन रेट कव्हर केलाय. आणि या बॉलवर काय किस्सा घडतोय तर या ठिकाणी विकेट जाते. फलंदाज बाद. बॅक टू डग आउट. यो यो पाहिलं आपण तर या ठिकाणी धाव संख्या तब्बल ठोकली गेली. 1 गडी बाद 30 धावा. 15 धावांचा रन रेट पहिल्या 2 ओव्हरला कव्हर केला गेलाय.
षटक नंबर 3 गोलंदाज युवा गोलंदाज बॉलिंग मार करतोय पळाकने टीम संघाचा. अभिचा रनअप पाहिला तर शोएब अख्तरची आठवण करून देतोय. बघूया गोलंदाज तयार. सामन्याकडे प्रेक्षकांच्या नजरा खेळलेल्या चुरस मध्ये तेवढीच मोठी या मॅच मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पहिला बॉल अभिकडनं स्ट्राईक एंडला बिग हिटर रितेश. अक्षय नॉन स्ट्राईक एंडला या जोडीवर भविष्य असेल या मॅच. पहिल्या 2 ओव्हरला आल्या 30 धावा. पहिला बॉल तिसऱ्या ओव्हरचा. पहिलाच बॉल अभिचा पंचाने दर्शवलाय. वाईट करार देत आहेत. अतिरिक्त धावसंख्या खर्च झाली. बोनस धाव मिळते. धावसंख्या 31 31 या धावसंख्येवर. याच रन रेटने वाटचाल जर झाली गेली तर धावसंख्या 50+ 60+ जाऊ शकेल. बॅटची एज कॅच सुटला गेला. विकेट किपर कडनं अभिनव संधी निर्माण केली होती या पहिल्याच बॉलला. जीवनदान मिळतं रितेश सारख्या हार्ड हिटर फलंदाजाला. सिंगल धावेनं धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते. आकडा येतो धावसंख्येचा 32 या धावसंख्येवर. षटक नंबर 3 आता येतोय गोलंदाज अभि. 5 बॉल बाकी राहतायत. एकंदरीत पाहिलं आपण तर 13 बॉल मध्ये धावा बनल्या किती तर तब्बल 32. खूप मोठ्या स्कोरनं वाटचाल जी केली आहे या आतापर्यंत 13 बॉल मध्ये. तिसऱ्या ओव्हरचा दुसरा बॉल घाई करावी लागेल पाळकने टीमला. 20 मिनिटांमध्ये 4 षटक या अनुषंगानं. जास्त वेगानं तेवढ्याच मात्र चांगल्या रनअप गोलंदाजी. वाट शॉट. जेवढा चेंडू फास्ट आला त्याला दिशा दिली गेली आणि स्क्वेअर लेग डीप होऊन जातोय. शानदार गगनचुंबी षटकार डीजे. षटकार बदल्या धावसंख्या तब्बल फरकार जाऊन पोहोचते 38 वर. 38 ना. आणि यावेळेस काय करते व्हाईट बॉलचा इशारा. फलकावर मात्र वाढते धावसंख्या 39 धावा झालेल्या आहेत. या षटकातील अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहे. 2 चेंडू हाताळलेत परंतु 2 व्हाईट बॉल पडलेत. एका बॉलला षटकार सुद्धा आला. एका बॉलला सिंगल आलेली आहे. मजबूत धावसंख्या 39 फलकावर कव्हर झाली. आणि आता 4 बॉल अभिला अजून टाकायचे या तिसऱ्या ओव्हरचे. विकेट काढेल का डॉट करेल का उभं ठेवेल का फलंदाजाला. अक्षयच्या बॅट मधनं पुन्हा एकदा प्रार येतोय. तडाखा अक्षयचा. चेंडू जातोय लॉंग लेगला. सीमा पार. खणखणीत चौकार. बनाट बॅटिंग. काय गुडीचे एवढे शॉर्ट बॉल जर टाकले गेले तर मात्र सहज षटकार चौकार पाहायला मिळतील. रनअप जास्त घेतोय परंतु चेंडूची दिशा भरकटली जाते. चेंडू तेवढ्या याच्याने येत नाहीये. जास्त रनअप घेतल्या कारणाने चेंडू शॉर्ट बॉल पडला आणि 2 शॉर्ट बॉलवर या ठिकाणी मोठे ब्लास्ट झाले. भाऊजी टेन्शन मध्ये आलेले आहेत. बघूया धावसंख्या फळकावर जाऊन पडते ती 43 या धावसंख्येवर. अभिचे अजूनही पाहिलं तर अभिवर संकट आहे असं वाटतंय कारण अभिच्या 3 चेंडू बाकी राहत आहेत. 3 बॉल मध्ये 1 षटकार चौकार बसलाय. 2 व्हाईट बॉल टाकले. सिंगल आलेली आहे. तब्बल 13 धावा आतापर्यंत अभिने खर्च केलेल्या 3 बॉल मध्ये. विकेटचे पर्याय नाहीये. टीमला विकेट काढली तर कुठेतरी दबाव आणला जाईल. कुठेतरी नियंत्रण धावांचं रोखून लागेल. चौथा बॉल. चौथ्या बॉलला चेंडू आतोय. गगनचुंबी षटकार. पब्लिक खुश. पैसा वसूल. धुवाधार फलंदाजी. येतो धोड आला. कमॉन डीजे.
काय खुटीचे हल्ला बोल केला गेलाय. आबी ना भूलेगा ये बल्लेबाजी कभी. खतरनाक फलंदाजी आहे. 2 षटकार 1 चौकार. पैसा वसूल मॅच. गोलंदाज पाळकण्याचा आहे तर फलंदाज पेंजेचा आहे. नाव आहे अक्षय. 1 गडी बाद, धावसंख्या 49. आणि अक्षयनं 3 बॉल मध्ये 16 धावा करून दाखवलेल्या आहेत. रितेश 9 बॉल मध्ये 22 धावांना नॉन स्ट्राईक एंडला खेळतोय. अक्षय स्ट्राईक एंडला आहे. 49 स्कोर ऑन बोर्ड. बघूया रितेश या ठिकाणी 22 धावांना खेळतोय. नॉन स्ट्राईक एंडला उभा टाकलाय तर आबी 3 बॉल मध्ये 16 धावा कव्हर केलेल्या आहेत. आबीचं मात्र संकट आले. आबीवर येणारे 2 बॉल कशा स्वरूपामध्ये डॉट करावेत. 5वा बॉल. पुन्हा शॉर्ट बॉल. हायमध्ये बॉल संधी होती परंतु बॅटच्या रडामध्ये चेंडू सापडला नाहीये. तेवढ्या ताकदीने मात्र त्या बॉलवर बॅट पोहोचली नाहीये आणि म्हणून या ठिकाणी 1 धाव मिळते. स्क्वेअर डीपचा क्षेत्ररक्षक बॉलवर आला आणि फील्ड केलं. बॉलला विकेट किपरनं कलेक्शन केलं. धावसंख्या फळकावर पोहोचते. 50 धावा टाळ्या वाजवायच्या आहेत. 17 बॉल मध्ये 50 धावा पेंजेकरांनी उभारलेल्या आहेत. श्रावणी 11 पेंजे आणि पीएन पाळकने. शेवटचा बॉल आबीकडनं. बॉल वर अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला बॉल तटवला गेलाय. 1 धाव झाली. दुसरी धाव होईल का पूर्ण तर बॉल थ्रो येतोय. षटक समाप्त. 18 चेंडूमध्ये धावसंख्या 51. 51 धावा पहिल्या 3 ओव्हरला कव्हर होत आहेत. हाणामारीचं ठोकाठोकीचं दे धक्काचं षटक चौथं बाकी राहील. मजा येईल. पाहत राहा, ऐकत राहा. साई देवा ट्रॉफीचा भिवंडी तालुक्यामध्ये धमाका साई गावात. कमांड जे साई देवा प्रतिष्ठान. अरे नावात नाही रे गावात दम आहे. साई देवा प्रतिष्ठान नावात नाही. तर पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना पहिल्या 3 ओव्हरला 18 बॉल मध्ये 51 धावा झालेल्या आहेत. 1 गडी बाद. पेंजे टीम. येस अंपायर. बॉल द्यायचा आहे. शेवटचं हाणामारीचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज बॉलिंग मार्कवर येत आहेत. पाळकने टीमचं पीएन पाळकनेचं बॉलर्स नेम निखिल. तर बघूया 51 धावसंख्या तर झालेली आहे. शेवटच्या षटकात शेवटच्या ओव्हरला विकेट काढले जातील. गोलंदाजाकडनं डॉट येतील की फलंदाज मात्र ब्लास्ट करतील. हवेचा फायदा होईल का. या पुढचा सामना मराठेपाडा वर्सेस मोहिली. टॉस साठी यायचंय. मोहिली संघाचा कर्णधार आणि मराठेपाडा टीमचा कर्णधार. आपण विनाविलंब टॉस बॉक्स मध्ये टॉस करता यावे. कपिल ठाकरे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 500 रुपये या मॅच करिता. पहिला बॉल आणि कपिल ठाकरे निखिलला या ठिकाणी मोटिवेशन देत आहेत. प्रमोटिंग करतायत. बॅकअप देत आहेत की कमॉन बॉय फाईट. जे घडलं त्यापेक्षा काय घडवायचंय हे खूप महत्वाचं क्रिकेट. आणि म्हणून कपिलजी ठाकरे यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला या ओव्हरला निखिलला 500 रुपये पारितोषिक लागलंय. चांगली गोलंदाजी. चांगला बॉल गुडलेन स्पॉटवर हाताळण्याचा प्रयत्नात मात्र राईज झालाय. फलंदाजाला बॉल समजला नाही. ओळखू शकला नाही. रितेश बीट होतोय. निखिलने डॉट बॉल केलाय. 51 स्कोर ऑन बोर्ड. सीमित राहते. 51 धावसंख्या. स्कोर हालत नाहीये. 1 बॉल डॉट झाल्यानंतर बघूया काय घडेल. निखिलकडनं दुसरा बॉल. बघूया विकेट हॅट्रिक काढेल का. कपिल ठाकरे यांचं पारितोषिक लागलंय. 5 बॉल मध्ये लगातार 3 विकेट. 500 रुपये कपिलजी ठाकरे यांनी लावलंय. आणि बक्षीस दिल्यानंतर गोलंदाज आत्मविश्वास वाढत असतो.
वाट शॉट जैसे गेंद निकली बंदूक की गोली, आर पार षटकार. या डीजे भल्या भल्याना देऊन टक्कर साऱ्यांची बनले ती जान, भल्या भल्याना देऊन टक्कर साऱ्यांची बनले ती जान. अरे नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान. कमान. अरे नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान. नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान. नावात नाही रे गावात दम. रायगुडी रे धाव संख्या मात्र थांबत नाही, जोमानं जाते. षटकार ठोकल्यानंतर तब्बल 57 धावा. 57 स्कोर ऑन बोर्ड. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर षटकार बसतोय. कॉम्पिटिशन भन्नाट आहे. निखिल आणि फलंदाज रितेश मध्ये. पिंजेवरचे पाळकने संघाचा गोलंदाजी पाहायला मिळतो निखिल कडनं. तिसरा बॉल चांगला हाताळला गेलाय. स्लोरनचा चेंज ऑफ पेसचा वापर केला गेला. एक पेक्षा जास्त काय मिळणार नाही या ओव्हरला, या बॉलला, या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर. धावसंख्या 58 धावा. आता बघूया 3 बॉल कशा पद्धतीने मात्र येतील. षटकार बसल्यानंतर सिंगल धाव देतोय गोलंदाज सुद्धा, तेवढ्या चाणक्य बुद्धीने कॉम्पिटिशन देतोय फलंदाजांना. चौथा बॉल. अक्षय स्ट्राईक एंडला असताना या ठिकाणी पाहिलं आपण, एक धाव कव्हर केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. वाईट +2. काय रनअप आहे, काय जबरदस्त कॉलिंग आहे फलंदाजांमध्ये. तालमेल चांगला असल्यामुळे धावसंख्या 2 मिळाली. एक वाईट बॉल, 3 धावांचा बोनस मिळतो. धावसंख्या 60 चा आकडा पार करून 61 धावांवर. हायस्ट स्कोर आजच्या दिवसातील उभारतोय कोण? श्रावणी 11 पियंजे. 3 बॉल बाकी असताना अटॅक केला गेला या बॉलला. चेंडू येतोय वाडिश लॉंग झोनला. सीमा रेषापार. चौकार. या डीजे पाचवा बॉल या ओव्हरचा. गुगली स्टाईलचा चेंडू अचानक मात्र रोल झालाय. लॉंग स्टॉप कडे चेंडू निघालाय. फाईन लेग झोन कडे. सीमा रेषा पार. पंच दर्शवतायत येतोय हा चौकार. या चौकारानं धावसंख्या फळका जाऊन पोहोचते तब्बल 69. सर्वोत्तम धावसंख्या हाय स्कोरच्या दिवसातील या मैदानातील, या साईदेवा ट्रॉफीतील फर्स्ट डे मधील पाहायला मिळते, जी श्रावणी 11 पेंज संघानं पिंपळा पाळकण्याच्या विरुद्ध उभारली गेली आहे. आणि बघूया शेवटचा बॉल हाताळण्याकरता निखिल तयार. 2 मोठ्या फटक्यानं मात्र स्कोर वाढला या ओव्हरमध्ये. हवेमध्ये बॉल. शेवटच्या बॉलला कावीना विकेट मिळते. फलंदाज बाद. निखिलने विकेट काढली आणि कपिल ठाकरे यांनी पारितोषिक नक्की लावलं. तो विकेट हॅट्रिकला मात्र मिळू शकला नाही तो गोलंदाज पाळकणे टीमचा निखिल. आणि स्कोर झाला आतापर्यंत पाहिला आपण तर 69 धावा. 70 धावांचं एक बिग टार्गेट. 70 धावांचं एक मोठं आव्हान पाळकणे संघासमोर, जम्बो अँड कंपनी टीम समोर. तर पाहत राहा, मजा येईल. ऐकत राहा. साई देवा चषक 2022 चा भिवंडी तालुक्यातील साईगाव आयोजित स्पर्धेचा महासंग्राम. या डिझाईन राडा करतात मैदानात. त्यांची हायला कात राडा करतात मैदानात. स्वप्नील पाटील दादा अध्यक्ष आहे साईगावची ताकद. अरे साईगाव आयोजित केला या भारी साई देवा प्रतिष्ठान. साईगाव आयोजित केला या भारी साई देवा प्रतिष्ठान. अरे नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान. अरे नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान. नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान. नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान. तर एकंदरीत पाहिलं आपण तर सामना भन्नाट या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये 69 धावा केल्या पेंज संघाने श्रावणी 11. तर PN पाळकणे टीम समोर मात्र आव्हान आहे विजयाकरता 70 धावा. जर 69 धावा पेंज संघ ठोकू शकतोय
तर 70 धावा कंपल्सरी चेसिंग धावा पूर्ण करतील का पळाकणे टीम. क्षेत्ररक्षक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येतात. उन्हाचा तडाखा खूप आहे. जास्तीत जास्त पाण्याचा वापर पिण्याकरिता खेळाडूंनी करायचा आहे. जेवढी बॉडी आपण थंड ठेवाल त्यामध्ये चांगलं क्रिकेट आपण दाखवू शकाल, कारण उष्णता फार आहे आणि या कडक उष्णतेमध्ये पाण्याचा मारा चालू ठेवावा लागेल. लिंबू पाण्याचा वापर करावा लागेल. एनर्जी ड्रिंक घ्यावे लागतील, कारण या एवढ्या रखरखत्या उन्हात खेळणं इट्स नॉट इझी. इंटरनॅशनल क्रिकेटर ज्या पद्धतीने मात्र आहार घेत असतात, डाएट ठेवत असतात, उन्हाळ्याच्या मध्ये एनर्जी ड्रिंक खूप गरजेचं असतं मित्रांनो. प्रत्येक टीमने याची नोंद घ्या. पाळाखणे मराठेपाडा मोहिली कॅप्टन पुढच्या मॅच करिता बॉल चॉईस साठी यायचं आहे. बी फास्ट. चला बॅट्समन पाठवायचे आहेत पाळाखणे टीम. थोडी घाई करा. बॉल द्यायचा आहे चॉईस करिता पाळाखणे टीमला. चला फिल्डिंग लावा. पीएनजी संघ पंच आलेले आहेत. पंचांकडे कॉल येतोय. आपल्याला 20 मिनिटं असतील. 20 मिनिटात आपल्याला मॅच दुसरी इनिंग समाप्त करायची. पीएनजी टीम याची नोंद घ्या. कम ऑन डीजे. राडा करतात मैदानात. त्यांची हायला खात राडा करतात मैदानात. थँक्यू. तर 70 धावा चेस होतील का? 70 धावा ठोकल्या जातील का? आव्हान मोठं आहे पाळाखणे संघासमोर, परंतु इतिहास क्रिकेटचा मित्रांनो, जर पहिल्या इनिंगला 69 धावा होऊ शकतात, दुसऱ्या इनिंगला ठरवला तर केल्याही जाऊ शकतात. रोखतील का पिलेंजकर, ठोकतील का पाळाखणेकर? सामना भन्नाट. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 20 धावा आल्या तर पुढच्या ओव्हरला रन रेट कमी राहील. 60 वेगाने ते तरा चेंडू मात्र डॉट बॉल केला गेला. गोलंदाज बॉलिंग मार्कवर पेंजा संघाचा पाहायला मिळतोय. राहुल फलंदाज स्ट्राईक एंडला पाळाखणे टीम. बंटी नॉन स्ट्राईक एंडला टायगर. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलला विकेट. फलंदाज बॅक टू डगआउट. षटकार चौकार हॅट्रिकला 500 रुपये लागले होते, परंतु फलंदाजच बाद झालाय, ज्याच्यावर मात्र भरोसा होता. शेवटी क्रिकेट आहे, अनिश्चितचा खेळ. कमांडीज आहे. मध्ये येत आहेत, कारण हाणामारी केल्याशिवाय पर्याय नाही. बॉलवर अटॅक करावाच लागेल, त्याशिवाय 70 धावा करणं सोपं नाहीये. विकेट किती जातात यापेक्षा धावा किती होतात ओव्हरला यावर गणित असेल. बॅट्समन येतोय मैदानाच्या आतमध्ये. जयेश जेपी गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर राहुल. षटकातील तिसरा बॉल घेऊन येतोय. पॉवर प्लेचा फायदा. 3 षटकार बसले तर सामना पुन्हा बनाट बॅलन्स मॅच होईल.
आणि षटकार हॅट्रिकला आता मात्र येतोय टायगर. टायगरनं जर षटकार हॅट्रिक ठोकली तर कपिलजी ठाकरे यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक. आणि षटकार हॅट्रिकची संघाला गरज सुद्धा आहे, कारण ओव्हर पॉवर प्लेची आहे. षटक क्रमांक 1 पाहत आहे. गोलंदाज मात्र तेवढ्या ताकदीनं बॉलिंग करतोय, चांगले चेंडू हाताळतोय आणि दडपणाखाली फलंदाजांना खेळण्याला भाग पाडतोय. एक विकेट घेतली, पहिल्या 3 बॉलला एकच धाव खर्च केली आहे. आता पुढच्या 3 बॉलला 3 षटकार आले तर आशा पुढच्या 3 ओव्हरला असेल. मिस्टर डेंजर हिटर टायगर बॅटिंग तयार. राहुल कडनं चौथा बॉल. चेंडू एवढ्या लाईन तंत्र सुपरनं टाकलाय की बॅटच्या रडार मध्ये सापडलेला नाहीये. 4 बॉल मध्ये फक्त धावा किती तर एकच धावे, करायच्या किती तर 70 धावा. आणि खूप कंजूसी दाखवली राहुलनं 4 बॉल मध्ये. षटकारी 5वा बॉल. गोलंदाज राहुल कडनं फलंदाज तयार. टायगर स्विंगिंग यॉर्कर, चांगला बॉल. आणि स्विंगिंग यॉर्कर बॉलला तेवढ्याच कलात्मक दुसऱ्या कव्हर झोन मध्ये खेळला तो टायगर. धावसंख्या फळकावर 2च होतीये. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा बाकी राहतोय. बघूया लास्ट बॉलला काय किस्सा घडेल. मोठ्या फटक्यांशिवाय पर्यायच नाहीये. चौकार षटकार आले तरच मात्र सामना तेवढ्या ताकदीने शेवटच्या ओव्हरला लढता येईल आणि त्याचा दबाव वाढेल. व्हॉट अ शॉट. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चांगल्या बॉलवर चांगला फटका. चौकार या डिझाईन. देऊन टक्कर साऱ्यांची बनलं ती जान. अरे नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान. अरे नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान. नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान. नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान. थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला काविना बंधू एक मोठा फटका जरूर आलाय. धावसंख्या 6. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावसंख्येवर 70 धावांचं टार्गेट आहे पळाकणेकरांसमोर. या ठिकाणी गोलंदाजी बॉलिंग मार्क पिंजे संघाचा गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करून दाखवली. 6 चेंडू हाताळे राहुलनं. आता तो दुसऱ्या षटकात सुरुवात होईल. दुसरा ओव्हर घेऊन येतोय दीपक. पुन्हा एकदा बॅट्समन तयार. टायगर बॅटिंग स्टान्सवर. ज्याला षटकार हॅट्रिकला कपिलजी ठाकरे यांच्याकडनं लगातार 3 सिक्सरला 500 रुपये पारितोषिक लागलंय. आणि गोलंदाज मात्र दीपकला आणलं गेलं. या दुसऱ्या ओव्हरला धावसंख्या रोकेल का. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा मॅच चालू करायची आहे. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल. फटका चांगला कव्हर झोन मध्ये. खराब फिल्डिंग. जातोय चौकार. बॅड लक टू बाउंड्री. या डीजे भिवंडी शहरान एकत्र असा भारी हाय बॅट्समन. या भिवंडी शहरान एकत्र असा भारी हाय बॅट्समन. वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन. वारेट वाल्या प्रथमेश दादाच आज करोडो झाल्यात फॅन. पहिल्या बॉलला बाउंड्री येते आणि मोठ्या फटक्याला सुरुवात झालेली. आता मात्र लगातार मोठे फटके आले तर सामना बनाट. पुन्हा दाट्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. एकदा कव्हर केली. स्क्वेअर डीचे बॉल केला आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की पूर्ण. आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. उड्डा चांगला सुसाट वेगानं थ्रो आला होता की फलंदाजाला मात्र विचारात पाडणारा थ्रो होता. परंतु टायगर पोहोचला. चांगला प्लेयर रनअप घेतो. चांगला फिटनेसचा खेळाडू आहे. धावसंख्या 2 धावांनी वाढून मात्र पोहोचेल ती 12वर. 70 धावांचं लक्ष्य. 8 बॉल मध्ये 12 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 4 बॉल मध्ये या षटकातील जर मोठे प्रहार केले. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. ते 2 मोठे फटके सरासरीच कव्हर करून देतील का. षटक नंबर 2 मधील 5वा बॉल. गोलंदाज तयार. दीपक सॉरी तिसरा बॉल. 4 बॉल बाकी राहत आहेत. धावसंख्या 1 न वाढून पोहोचेल व्हाईट बॉलनं. ती 13वर. या ओव्हरला 2 षटकार बसतात तर रन रेट कव्हर होईल. 3 षटकार बसले तर 500 रुपये कपिलजी ठाकरे यांच्याकडनं दिले जातील षटकार हॅट्रिकला. टायगर तयार. ओव्हरचा येतोय तिसरा बॉल या दुसऱ्या ओव्हरतील. काय घडेल या 9व्या बॉलवर. पूलचा प्रयत्न. मिड ऑफ झोन मध्ये चेंडू येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे मिड ऑन साइडला.
आणि हवा एवढी जोरात आहे की फलंदाजाची बॅट तेवढी जोरात फिरत नाहीये, म्हणून बॉल सर्कलच्या बाहेर तेवढ्या ताकदीने येत नाहीये. 14 धावा फलकावर फक्त आहेत. 9 चेंडू आणि 14 धावा. अजून 3 बॉल शिल्लक राहत आहेत. 15 चेंडू आणि विजया करता 56 धावांची गरज. हवा चालू असल्या कारणे उन्हाचा तडाखा थोडासा तेवढा जाणवत नाहीये. आणि यावेळेस वाईट बॉल, पंचाकडनं इशारा. धावसंख्या फळक धाव पद्धती 15. 15 चेंडू 55 धावा. 55 धावा 15 बॉल मध्ये षटकार येईल की डॉट होईल. क्लीन बॉलची विकेट. गोलंदाजी मात्र बेस धडक दे धडक आणि दीपक न काढली विकेट. मोठा हादरा पाळकणी टीमला. धाव संख्या 15 असताना आता मात्र बसतोय दुसरा झटका. जडेजे संख्येवर 54 धावा येणाऱ्या बॉल्स मध्ये कशा स्वरूपामध्ये 14 बॉल मध्ये कव्हर केले जातील. कारण या 13 बॉल मध्ये कव्हर केले जातील. या षटकातील शेवटचा बॉल. जैसे गेंद निकली बंदूक की गोली. आव्हानाला आव्हान सामोर दिलं गेलंय. निखिल ऑन सेट फायर. आग ओक्या फलंदाजीला सुरुवात. वरून तापतंय तर मग आतमध्ये सुद्धा तापलं पाहिजे आणि या ठिकाणी गरमागरमीचा षटकार. या डीजे विजयाकरिता धावांची गरज असेल 48. 24 धावांची सरासरी आहे. खूप कठीण मॅच आहे पाळकणेकरिता. 12 चेंडू 28 धावांची गरज. बॉल द्यायचा आहे. तर 12 बॉल आणि 48 धावांचं मोठं टार्गेट. 22 ठोकलेले आहेत पहिल्या 12 बॉलला आणि अजून 12 बॉल शिल्लक आहेत. त्यामध्ये 28 धावा होतील का? प्रश्नांची उत्तरं येणारा प्रत्येक बॉल सिद्ध आणि साध्य केलं जाईल. सिद्ध करेल का गोलंदाज, साध्य करेल का या येणाऱ्या प्रत्येक बॉलला पार सीमा पार करताना फलंदाज. कारण 12 बॉल मध्ये 24 धावा खूप मोठं टार्गेट पाळकणेकर संघासमोर टाकलंय. निखिल संघर्ष देतोय. ज्यानं षटकार एक ठोकलाय आणि टायगर या दोन्ही फलंदाजावर मात्र भिस्त असेल या ओव्हरला. तिसऱ्या ओव्हरला जर 25 धावा कव्हर केल्या, 25 तर 30 ठोकल्या, तर पुढच्या ओव्हरला आशा लागेल पाळकणे टीमला. म्हणजेच या मॅचचं तिसरं षटक खूप निर्णायक आहे.
डीजे त्यांची हायला कात राडा करतात मैदानात त्यांची हायला कात राडा करतात मैदानात स्वप्नील पाटील दादा अध्यक्ष आहे साईगावची ताकद अरे साईगाव आयोजित केला या भारी साई देवा प्रतिष्ठान साईगाव आयोजित केला या भारी साई देवा प्रतिष्ठान कम ऑन अरे नावात नाही रे गावात दम आहे साई देवा प्रतिष्ठान थँक डीजे 12 चेंडू 28 धावा 48 धावा 12 बॉल मध्ये गोलंदाज बॉलिंग मार्क वर रितेश पहिला बॉल वर विकेट निखिल बॅक टू डग आउट LBW च्या विकेट न बाद होतोय फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला या डीजे सव्वीस धावसंख्या पळकर आतापर्यंत झळकते आणि येणारा बॉल काय इतिहास घडवेल व्हाट अ शॉट जीत ऐसी अभिमान लगे हार वैसी हो शान रे सामना जिंकेल की नाही माहित नाहीये परंतु दरारा हा मात्र फलंदाजीचा गाजतोय बाळगण्याचा कमांड डीजे कपिलजी ठाकरे यांचं बक्षीस लागलं का आणि षटकार पडायला सुरुवात झाली आहे ओ यावेळेस मध्ये फुलर लेनचा तेज थरार चेंडू काय पेस होता बॉलला जबरदस्त उसाड वेगानं गुगली स्टाईल निघून जातोय चेंडू पडल्याबरोबरच रोल झालाय स्कोर सीमित राहतोय तब्बल 32 धावा धावसंख्या खेचत चाललेली आहे बॉल किती जातात या ओव्हरचे शेवटचा बॉल बाकी राहतोय तर या बॉलला षटकार आला तर पुढच्या ओव्हरला आशा राहील 7 चेंडू 38 धावांची गरज आहे या बॉलला षटकार आला तर आशा या पुढच्या ओव्हरमध्ये राहतील सुरेख माधव फटका ऑन साईडला तटवला एक धाव कव्हर केली सिंगल धाव मिळते जरूर 2 धावा घेणं गरजेचं होतं कारण सामना कंपल्सरी चेसिंगचा आहे आणि आता टार्गेट बाकी राहतंय 6 बॉल 37 धावा 37 टू विन मजा येईल पाहत राहा ऐकत राहा साई देवा ट्रॉफीचा धमाका या डीजे विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हायलय भारी विवेक शेलार खालिंग साई देवा ट्रॉफी आणि स्कोरर सुद्धा साईनाथ पाटील आहेत त्यांच्या नावात साई आहे आणि या ठिकाणी स्कोरर साईनाथ पाटील खूप चांगल्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात महाराष्ट्राच्या मोठ्या मोठ्या स्पर्धेला स्कोरर म्हणून त्यांना बोलवत असतात आणि इथे गोलंदाज तयार
पहिला बॉल 37 टू विन आणि इथे पहिलाच बॉल सीमा रेषा पार नाही गेला, थांबवला गेलाय. हवेच्या विरुद्ध दिशेला शॉट खेळला होता आणि म्हणून बॉल आतमध्ये आला गेला हवेकडनं आणि 2 धावा नक्की मिळतील या बॉलला. आशा थोडीशा मावळत आहेत कारण 5 बॉल आणि 35 धावांचं टार्गेट आहे. येणारा प्रत्येक बॉल बाहेर फेकायचा आहे. पुढच्या येणारी परिस्थिती काय असेल यापेक्षा सध्याची परिस्थिती आपला संघर्ष करावा लागेल. नितेश शेलार खाली, आपण स्टेजवर यायचंय. व्हॉट अ शॉट यार, सुमित ढेकले स्टाईल ना, चेंडू जातोय सीमा पार, ला जवाब, टाळ्या वाजवा, खतरनाक फलंदाजी, गगनचुंबी षटकार या डीजे. भल्या भल्याना देऊन टक्कर साऱ्यांची बनलं ती जान, भल्या भल्याना देऊन टक्कर साऱ्यांची बनलं ती जान. नावात नाही रे गावात दम हाय साई देवा. काय डीजे. टायगरनं 12 बॉल मध्ये 31 धावांची फास्ट इनिंग आतापर्यंत खेळली आहे. दर्जेदार बॅटिंग आहे. ब्लॉकचा बॉल या ठिकाणी मिड विकेटला तटवला, खराब फिल्डिंगचं प्रदर्शन या ठिकाणी सावरलं गेले. कव्हर होईल तोपर्यंत 2 धावा कव्हर होत आहेत. 70 धावा करताना किती धावसंख्या केली हे सुद्धा इतिहासात या युट्यूबला मात्र एक आठवण राहील पालघर टीमची बॅटिंग. आतापर्यंत 43 धावसंख्या झाली आहे. 3 बॉलचा खेळ बाकी राहतोय. कुठेतरी 15-20 धावा या जास्त दिल्या गेल्या बॉलिंग करताना पालघर टीम कडे, अन्यथा फाईट चांगली दिली. बघा षटकार जातोय, टायगर हिट टायगरच्या बॅटमधनं या डीजे. खिलाडी वाह वाह. $49 धावा केलेल्या आहेत. 70 धावा जरी दूर असल्या परंतु 49 तर ठोकून दाखवलेले आहेत. अजून या षटकातील 2 बॉल बाकी राहत आहेत. मिस टाइमिंग स्ट्रोक विकेट कीपर कडे, कॅश टायगर बाद, बॅक टू डक आउट या डीजे. ₹100 आले लांब षटकाराकरिता. प्लीज वेलकम रितेश. कारवर आपण जो षटकार ठोकलात त्याकरिता ₹100 पारितोषिक आलंय. स्वप्नीलजी पाटील साईदेव प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्याकडनं, आयोजक या स्पर्धेत स्वप्नीलजी पाटील यांच्याकडनं ₹100 आलेले आहेत. ज्या लांब कारवर आपण षटकार ठोकल्याबद्दल येतात रितेश खरेदा आणि सामना मी रितेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. वेलकम. भल्या भल्याना देऊन टक्कर साऱ्यांची बनलं ती जान, भल्या भल्याना देऊन टक्कर साऱ्यांची बनलं ती जान. अरे नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान, अरे नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान, नावात नाही रे गावात दम हाय साई देवा प्रतिष्ठान, नावात नाही. तर रितेशना सामना वीर ट्रॉफी देऊन सन्मानित केलं ते साई देवाकडनं. मंडळाकडनं आपल्याला बेस्ट ऑफ लक रितेश, हा डिटर फलंदाज. वेल डन, बेस्ट ऑफ लक. आणि गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी येतंय.
खेळाडू कक्षामध्ये पाणी पोचवायचं आहे. दोन्ही खेळाडू कक्षामध्ये एक एक बॉटल एक एक बिस्लरी बॉक्स पोचवायचा आहे. इधर यापुढील सामना सुरुवात होते. भन्नाट मॅच. यस तर यापुढील सामना चालू होतोय मोहिली वर्सेस मराठेपाडा.